नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी पिहूकडे जाते आणि विचारते की काय झालं बाळा, शाळेत तुला बोललं का कोणी? टीचर काय बोलल्या का? तेव्हा पिहू नाही करून मान हलवते. मग पडली आहेस का कुठे? लागलंय का तुला? काय झालं पिहू? बोल ना बाळा. आता तू बोलली नाहीस. पिहू उठून रडते. तिच्या बॅग मधले पेपर खाली पडतात आणि नंदिनी ते बघते आणि पिहूला जवळ घेते आणि बोलते की पिहू, तू फेल झाली आहे बाळा. पिऊ रडतच बोलते की अचानक टीचरने सरप्राईज टेस्ट घेतली. मला काहीच आठवत नाही. नंदिनी बोलते की हो हो, तू घाबरू नकोस. मी तुला काहीच बोलत नाही आहे. पण या सरप्राईज टेस्ट या आधी सुद्धा शाळेत झाल्या आहेत की नाही? तेव्हा तर तू किती छान मार्क मिळवले आहेस. मग आता काय झालं? पिऊ बोलते की वहिनी, मला नाही माहिती अगं काय झालं ते, पण आईला नको सांगू. घरी आई मला खूप ओरडेल. यावर नंदिनी बोलते, तू शांत हो, मी नाही सांगणार आईला. काय मी कोणालाच नाही सांगणार आणि कोणीच ओरडणार नाही तुला. तू या सगळ्याचा विचार करू नको. पण मला सांग बाळा, तू फेल कशी काय झालीस? इतके कमी मार्क कसे काय मिळाले तुला? मी जेव्हा जेव्हा तुला बघते तेव्हा तेव्हा आमची पिऊ मला अभ्यास करताना दिसते. तू फेल होण्या एवढी ढ तर नक्कीच नाही आहे. आणि याच विषयात या आधी सुद्धा तू तर किती छान मार्क मिळवले. मग काय झालं? मला खरं खरं सांग. कसला विचार करते एवढा? काय चाललं आहे तुझ्या डोक्यात? असा कसला विचार करते ज्यामुळे तुला कॉन्सन्ट्रेट नाही करता येत आहे? तेव्हा पिऊला आठवतं की आत्या काय बोलते ते. पिऊ खूपच रडत बोलते की नको ना, मी मला विचारू. नाही, मला काहीच माहिती नाहीये, नको विचारू मला. नंदिनी तिला जवळ घेऊन बोलते की शांत हो, रडू नको, रडू नको. ठीक आहे, मी तुला काहीच विचारणार नाही. सॉरी. यापुढे तुला कुठलाच प्रश्न विचारणार नाही. सगळे प्रश्न विचारून विचारून हैराण करतात ना. तुला मी नाही विचारणार आणि तुला कोणीच काही बोलणार नाही. कसलीच काळजी करू नकोस. आता यापुढे आपण सगळं पिहूच्या मनासारखं करूया, चालेल? तेव्हा पिहू मान हलवते. नंदिनी मनात विचार करते, पिहूला या गोष्टीतून बाहेर काढावंच लागेल. नक्की काय झालं हे शोधावंच लागेल. तर दुसरीकडे नंदिनी, पिहू, मानिनी देवाची पूजा करत असतात. तेव्हा सर्वजण तिथे येतात. मानिनी बोलते, वा, प्रसन्न वाटतंय. हे सगळं तुझ्यामुळे नंदिनी. अगं खरंच मला आठवतं पण नाही आपण सगळे देवासमोर उभे राहून हात कधी जोडले होते. नंदिनी बोलते की आपण रोज दिवसातून एकदा तरी सगळ्यांनी देवासमोर उभे राहून हात जोडले पाहिजे, हो की नाही पिहू? पिहू बोलते की मला खूप छान वाटलं तुझ्या बरोबर शुभम करोती म्हणाला आणि सर्वजण हसतात. मानिनी बोलते की आपण आपले मनातले विचार मनातच ठेवतो, बोलून दाखवत नाही. त्यासाठी देवासमोर उभे राहून आपले मनातली इच्छा देवाला सांगावी. आणि मानिनी तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी सर्वांना बोलते की ऐका ऐका, आई बाबांची उद्या अॅनिव्हर्सरी आहे, तर आपण काव्याच्या रूम मध्ये प्लॅन करूया. आणि सर्वजण तिथे जातात. नंदिनी बोलते की पिऊ सगळं प्लॅन करणार. पार्थ, जीवा, काव्या हो बोलतात. पार्थ बोलतो की आपण आई वडिलांचे जुने मित्र मैत्रिणींना बोलूया, म्हणजे त्यांना छान वाटेल. जीवा बोलतो की हो, त्यांच्या जुन्या मित्र मैत्रिणींना बोलावलं तर त्यांचं टेन्शन दूर होईल. काव्या पिऊला बोलते की तुला अजून काही आयडिया सुचतात का? पिऊ बोलते की त्यांच्याबरोबर लहान मुलं येतील तर आपण गेम प्लॅन करूया. तर जीवा बोलतो की नको नको, त्यापेक्षा आपण मोठ्यांसाठी गेम प्लॅन करूया. तर ते मी बघतो करून. तर नंदिनी बोलते की नको, यांना नको सांगायला, नाहीतर हे पसारा करून ठेवतील. जीवा बोलतो की तू दरवेळेचे हीच स्टेप फिरवत बसलीये. पार जीवा बोलतो की त्या गंमत करतायत, पण आपल्याला वेळ आहे, थोडा आहे. काव्या, तुम्हाला काय सुचत आहे? तर काव्या बोलते की मी विचार करते. तर पार बोलतो की नाही, त्या वेळेस जीप नुसती चटर चटर करते. काव्या बोलते की काय टॉन मारतायत मला? तर नंदिनी बोलते बस बस. तर पार बोलतो की नाही, नॉर्मल कन्व्हर्सेशन चालू आहे आमचं. काव्या बोलते की सुचलं मला, आपण ना विक्रम काकाच्या आवडीची गाणी लावूया. सगळेजण बोलतात हो, बेस्ट कल्पना आहे. नंदिनी बोलते आपण तर हे गाणे दोन्ही लावूया. पण उद्या तर काय करायचंय, एक काम करते, आपण मस्त घर सजूया. पार्थ बोलतो की तुम्ही जेवणाचं बघा. आणि सगळेजण कामाला लागतात. तर पिऊ मनात विचार करते की सगळेजण मूव्ह ऑन झाले आहेत आणि मी जर वसू मावशीचं सांगितलं तर सगळेजण परत सॅड होतील. जाऊ दे, मी वसू मावशीचं सांगत नाही कोणाला. आणि बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवतो. नंदिनी बोलते आता कोण आलं? काव्या बोलते की मानिनी काकू असेल तर त्यांना बाहेरच्या बाहेर कटव. आणि ते सगळेजण लपतात. आणि पिऊ दरवाजा उघडते तर दरवाजाच्या बाहेर आत्या असते. आणि पिऊ खूप घाबरते आणि आत्याला बघून ती पळून जाते. नंदिनी जरा आत्याकडे बघून जरा विचार करते आणि बोलते, मी जरा आलेच
आणि तिथून निघून जाते. जीवा सुद्धा तिथून निघून जातो. नंदिनी तिच्या रूम मध्ये येते आणि तिला मागच्या आठवणी आठवू लागतात. कशी पिऊ आत्याला बघून घाबरत होती ते. तेव्हा तितक्यात जीवा येतो आणि बोलतो की नंदिनी, लगेच वरती का निघून आलीस? तर नंदिनी बोलते की नाही नाही, काही नाही जीवा. जीवा बोलतो की आपण नवरा बायको नसलो तरी रूम पार्टनर आहोत, मला सांग. तेव्हा नंदिनी सांगते की पिहूला परीक्षेत 0 मार्क मिळाले आहे. तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे का? तुमच्या मनात असतं पण तुम्हाला सांगता येत नाही. तेव्हा जीवाला काव्याच्या काही गोष्टी आठवतात आणि तो हो बोलतो. जीवा बोलतो की पिहूच्या बाबतीत असं काही झालं नाहीये. नंदिनी बोलते की हो, मी तुला खूपदा विचारलं पण तिने काही सांगितलं नाही. तिच्या मनात अशी कुठली तरी भीती घर करून बसले. आता तिला कसं तरी आपल्याला बाहेर काढायलाच पाहिजे. जीवा बोलतो की मी तुला एक सुचवू का? मला काय वाटतं माहिती आहे? तो बोलतो की कॉन्सलरला बोलवायला पाहिजे. पिहूला कॉन्सलरची गरज आहे. आपल्याशी नाही ती मनमोकळे बोलू शकत, पण ती कॉन्सलरशी मनमोकळ्याने बोलेल. नंदिनी बोलते की हो होय, बरोबर आहे. माझ्या कसं लक्षात नाही आलं? जीवा, तुम्ही खरंच खूप चांगला पर्याय सुचवलाय. मनापासून थँक्यू. नंदिनी बोलते की आता कॉन्सलर आल्यावरच कळेल की पिहूच्या मनात काय चाललं आहे ते. आणि तिचं हे बोलणं रम्या ऐकते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.